नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत जीवनसत्वांनी युक्त आणि एकदम टेस्टी अशी एक डिश। चला आता बघूया आपण त्यासाठी काय लागतं ते। त्यासाठी आपण नेहमी जी कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे 4 ते 5 चपात्यांची। एका कढईमध्ये थोडंसं 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी, थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे लसणाची पेस्ट आणि मीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसणाचा कच्चेपणा निघेपर्यंत। आणि आता यामध्ये मी अर्धी पेंडी मेथी जी मी खुडून घेतलेली होती आणि धुवून घेतली होती ती यामध्ये घालून घेते। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मेथीची भाजी ही खुडल्यानंतर बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। या ठिकाणी भाजी निवडताना देठांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवावं, देठांचा कमीत कमी वापर करावा। कोवडी देठं असतील तरी पण थोडीशी कमीच घालावीत। तर या ठिकाणी या पद्धतीने आपण ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। लसूण आणि मिठामध्ये आपण याला छान परतवून घेतलेलं आहे, यामध्ये मी मिरचीचा वापर केलेला नाही आहे। आता या ठिकाणी ही भाजी छान परतली गेलेली आहे। तर यामध्ये आपण मसाले टाकूया। थोडासा मी चाट मसाला टाकलेला आहे। तर या ठिकाणी थोडीशी धणे पावडर टाकून घेतलेली आहे, लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे 1.5 चमचा। तुम्ही तुमच्या चवीनुसार चाट मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता। 1 चमचा इतका गरम मसाला टाकून घेतलेला आहे। हा छोटा चमचा आहे, एकदम छोट्या साईजचा चमचा आहे। तुम्ही तुमचा अर्धा चमचा देखील या ठिकाणी गरम मसाला टाकू शकता। तर हे सर्व यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व भाजीमध्ये हा मसाला छान मिक्स झाला पाहिजे, या पद्धतीने आपण याला परतवून घेणार आहोत। आता या ठिकाणी मी 2 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत, ते मी यामध्ये स्मॅश करून घालणार आहे। बटाटे स्मॅश करताना ते जेवढे बारीक होतील तेवढे बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे या भाजीमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होतील। तर या ठिकाणी मी हे दोन्ही बटाटे छान स्मॅश करून घातलेले आहेत। आता आपण ही कढईमध्ये याला छान परतवून मिक्स करून घेऊया, म्हणजे यातले मसाले आणि भाजी ही बटाट्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि बटाट्यांमध्ये भाजी ही व्यवस्थित एकसारखी पसरेल। त्यासाठी आपण याला छान परतवून असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला, भाजी आणि बटाटा हा एकदम एकजीव होईल। हे बघा, ही भाजी तयार झालेली आहे। आता या ठिकाणी मी हा तवा गरम करत ठेवलेला आहे। आता हे बघा, या ठिकाणी मी एक छोटा कणकेचा गोळा घेऊन याला छोट्याशा पुरीच्या आकारामध्ये लाटून घेणार आहे। याला एक छोटीशी पारी बनवायची आहे, तर त्या पारीच्या आकारात आपण याला लाटून घेतलेलं आहे। यावरती आपण जे बटाटा आणि मेथीचं स्टफिंग केलं होतं ते भरून घ्यायचं आहे। आणि जसं आपण मोदक भरतो त्या पद्धतीने, किंवा तुम्ही म्हणू शकता की पुरणपोळी जसं बनवतो तसं यामध्ये आतमध्ये हे व्यवस्थित सारण घालून आपण याला छान बंद करून घ्यायचं आहे। आणि हे मध्ये जे टोक आहे ते थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। थोडंसं फाटलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती कणकेचा गोळा लावू शकता। असं छोटीशी मी त्या ठिकाणी एक कणिक चिकटवून घेतलेली आहे। आता आपण हा गोळा छान लाटून घेऊया। तर हे बघा, याला आपल्याला खूप जास्त मोठा बनवायचा नाही आहे आणि खूप जाडसुद्धा बनवायचा नाही आहे। खूप जर मोठा बनवलात तर तो पोळपाटाला चिकटण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे आपण याला खूप जास्त मोठा बनवायचा नाही आहे आणि खूप जास्त लहानसुद्धा बनवायचा नाही आहे। आपण याला मीडियम आकारात या पद्धतीने लाटून घ्यायचा आहे। हे बघा, या ठिकाणी हा पराठा छान लाटून तयार झालेला आहे। तर या पद्धतीने हा सहज उलटला जातो। या ठिकाणी पिठाचा कुठेही जास्त वापर केलेला नाही आहे, तरी हा व्यवस्थित उलटला जातो आहे। तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपण हा पराठा टाकून घेऊया। तोपर्यंत आपण दुसरा पराठा बनवायला घेऊया। या ठिकाणी हा बघू शकता तुम्ही, मी गोळा किती छोटासा घेतलेला आहे आणि या गोळ्यावरती आपण भरपूर सारण भरून घ्यायचं आहे, भरपूर स्टफिंग भरून घ्यायचं आहे। मगाशी दाखवलेल्या पद्धतीनेच या ठिकाणी मी हे बटाटा आणि मेथीचं स्टफिंग भरून घेत आहे। ही पारी थोडीशी छोटी झालेली आहे, त्यामुळे मी तिला थोडीशी लांबवत या ठिकाणी भरून घेणार आहे, म्हणजे पारीचा आकार हा सारणाच्या आकाराच्या थोडासा मोठा असला पाहिजे। सारण त्याच्यामध्ये व्यवस्थित भरेल असं असलं पाहिजे। हे बघा, या ठिकाणी मी थोडंसं असं लांबवून घेते आहे, जेणेकरून सारण यामध्ये व्यवस्थित भरलं जाईल। आता सारण भरून हा गोळा मी छान बंद करून घेते आणि मस्तपैकी लाटून घेते। स्टफिंग भरून घेताना वरती हा जो भाग आलेला आहे तो थोडासा असा दाबून घ्यायचा आहे,
नाहीतर त्या ठिकाणी कणकेचं प्रमाण हे जास्त लागतं, त्यामुळे तो तसा दाबून घ्यायचा आहे. हे बघा, आपला पहिला पराठा हा थोडासा तयार व्हायला लागलेला आहे. एका बाजूने छान भाजून घेतलेला आहे. तर दोन्ही बाजूने याला छान तेल लावून घेते आणि पुन्हा एकदा पलटून ठेवते. तोपर्यंत आपला हा दुसरा पराठा आपण लाटून घेऊया. तर या ठिकाणी हा दुसरा पराठा हा सुद्धा मी छान लाटून घेते आहे. यालासुद्धा मी असा मीडियम आकारामध्येच लाटून घेणार आहे, जेणेकरून हा छान फुगला जाईल आणि याचं सारणसुद्धा आतलं बाहेर पडणार नाही. याच्या आतमध्ये आपण जे स्टफिंग घातलेलं आहे ते पोळपाटाला चिकटणार नाही. या पद्धतीने याला छान लाटून घ्यायचं आहे. हे बघा, हा लाटून तयार झालेला आहे. याला एवढ्याच प्रमाणात लाटायचं आहे. आणि तुमच्या लक्षात येतच असेल की या ठिकाणी मी पिठाचा खूपच कमी वापर केलेला आहे, तरी देखील हा पराठा पोळपाटाला चिकटत नाही आहे. मेटलच्या पोळपाटाला चपाती किंवा पराठा हे चिकटू शकतं, त्यासाठी पिठाचा जास्त वापर करतात. पण या ठिकाणी पिठाचा मी जास्त वापर केलेला नाही आहे, तरी पराठा बघा किती छान झालेला आहे. तर याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. दोन्ही बाजूने हा एकदम छान पचलेला आहे. याला आपण असं प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर असा हा आपला आलू मेथी पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.